जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी। आज दिनांक 9 डिसेंबर 2025। आज आपल्याला 2022च्या पेपर पहिला भाषा विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री सुधाकर अंत्रे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे, हे सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत। मी अंत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। अंत्रे सर। ओके, सर्वांना नमस्कार। तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2022 चा मराठी भाषा व गणित पेपर आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला आपणा सर्वांना माहीतच आहे की पेपर 1 मध्ये 75 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुण आणि 150 गुणांसाठी पेपर 1 असतो। त्यामध्ये मराठी विषयासाठी 25 प्रश्न आणि गणित विषयासाठी 50 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न असतात। तर आज आपण मराठी विषयाचे पहिले 1 ते 25 प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत। तर जुलै 2022 इयत्ता 8वी ची प्रश्नपत्रिका आहे। तर सूचना सर्वांना माहीतच आहे, आपण वारंवार सराव करतच आहोत, त्यामुळे आपणा सर्वांना ज्या बाबी कटाक्षाने लक्ष द्यायच्या आहेत त्या आपणा सर्वांना अवगत आहेत, त्याची मी जास्त पुनरावृत्ती करणार नाही। तर आपण लगेच प्रश्न 1 पासून सुरुवात करणार आहोत। पहा, आता मराठी विषय झाला तर त्यामध्ये उतारा, उतार्यावरील प्रश्न, कविता, कवितेवरील प्रश्न किंवा संवाद, संवादावरील प्रश्न आणि मराठी व्याकरण, व्याकरण विषयक प्रश्न असतात आणि ते काळजीपूर्वक आपल्याला त्याचे निरीक्षण करून मग उत्तरे शोधावे लागतात। मराठी विषय जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी काही प्रश्न संदिग्ध असू शकतात किंवा उत्तराचे पर्याय समान असू शकतात, त्यामुळे आपल्या चुकाही होऊ शकतात। त्यासाठी आपण सर्वांनी ते प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या प्रश्नाखाली 4 ऑप्शन दिलेले असतात, ते ऑप्शनही काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि त्यातून जे अचूक योग्य पर्याय असेल तो पर्याय निवडायचा आहे। काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आपल्याकडून शक्यतो चुका होणार नाही आणि प्रश्न जे स्वरूप आहे तो प्रश्नही काळजीपूर्वक वाचायचा आहे। मग तो प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे। घाईघाईत जर आपण ते प्रश्न सोडवला आणि त्यामध्ये आपण चुकीचं उत्तर लिहू शकतो, त्यासाठी प्रश्न बारकाईने वाचायचे आहे। प्रश्न जर बारकाईने वाचला तर आपल्या चुका कमीत कमी चुका होतात आणि आपण जास्तीत जास्त गुण मराठी या विषयासाठी मिळवू शकतो। तर सुरुवातीला भाग 1 मध्ये मराठीचे प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे उतार्यावर दिलेले आहेत। मी सुरुवातीला उतारा वाचतो, आपण सर्वांनी बारकाईने तो उतारा पहा। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। सामूहिक कार्य हे मधमाशांच्या मधुकुंभासारखे असते। राणी माशीला त्या रचनेत महत्वाचे व्यक्तिगत कार्य असते, तेवढेच महत्व कामकरी माशांना सर्वांच्या सहयोगातून बिंदू बिंदूतून मधुकोश जमा होत असतो। या उलट हुकुमशहाच्या आदेशाची तुलना वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांशी करावी लागेल। गावातल्या प्रत्येक कृतीला मधमाशी सारखा सहयोग अंश लाभला पाहिजे, तो तपासून पाहिला पाहिजे। आजच्या संकरित समाज व्यवस्थेसाठी भरघोस स्नेहाचे पीक घ्यायला अशा दक्षतेची आवश्यकता आहे। या कल्पनेत आहे ती सुद्धा या माणुसकीचीच उत्तम जोपासलेली समज। युक्ती शक्ती बरोबरच भक्ती सुद्धा वाढली पाहिजे। स्पर्धेपेक्षा देखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो, याचा विचार आजच्या काळाने दिला आहे। पहा, उतार्याचं मी वाचन केलेलं आहे,
आपण सर्वांनी बारकाईनं त्या उत्तराचं निरीक्षण करा. पुन्हा एकदा उत्तर एकदा बारकाईने वाचला तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लगेच लक्षात येतात. पहा, बारकाईने उत्तरा वाचा पुन्हा एकदा. पहा, उत्तर आपण बारकाईने वाचलेला असेल तर या उत्तरावर प्रश्न पहिला आहे. पहा, उत्तम समाज व्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही? 4 पर्याय दिलेले पहा खाली. पर्याय 1 शक्तीची, पर्याय 2 आदेशाची, पर्याय 3 माणुसकीची आणि पर्याय 4 प्रेमभावाची. पहा, उत्तरामध्ये उत्तर आहे. पहा, आपल्या लगेच लक्षात येईल, उत्तम समाज व्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही. नाही पहा, म्हणजे एकच उत्तर आहे आणि तीन पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पहा, आवश्यकता नाही. तर पहा, शक्तीची आवश्यकता आहे, माणुसकीची आवश्यकता आहे, प्रेमभावाची आवश्यकता आहे, मात्र पर्याय क्रमांक 2 आदेशाची आवश्यकता नाही. पहा, आपण उत्तरामध्ये आदेशाची आवश्यकता नाही लगेच आपल्या लक्षात येतं. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न दुसरा पहा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? इथं पण असत्य विधान विचारलेले आहे. पहा, आता 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे, राणी माशी इतकेच कामकरी माशांना महत्व असते. पर्याय 2, आजची समाज व्यवस्था संकरित झालेली आहे. पर्याय क्रमांक 3, सहकारापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येते. आणि पर्याय क्रमांक 4, सार्वजनिक कार्य हे मधमाशांचे पोळे बनवण्यासारखे आहे. आता 4 पर्याय दिलेले, 4ही पर्यायांचं बारकाईनं वाचन करा. पहा, तुमच्या लक्षात येईल लगेच. असत्य विधान विचारलेले आहे त्यांनी. पर्याय क्रमांक 1, राणी माशी इतकेच कामकरी माशांना महत्व असते, हे सत्य आहे. पहा, उत्तरामध्ये आलेलं आहे, पहिल्या दुसऱ्या ओळीतच आलेलं आहे ते हा उल्लेख. पर्याय क्रमांक 1 सत्य आहे, आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 2 पहा, आजची समाज व्यवस्था संकरित झालेली आहे, हे पण सत्य आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही होऊ शकत. आणि पर्याय क्रमांक 4 पहा, सार्वजनिक कार्य हे मधमाशांचे पोळे बनवण्यासारखे आहे, हे पण सत्य आहे. म्हणजे पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 हे सत्य आहे. मग पर्याय क्रमांक 3 राहिला. पहा, सहकारापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येते, हे असत्य आहे. कारण सत्य काय आहे? पहा, शेवटच्या वळीत आहे. पहा, स्पर्धेपेक्षा देखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो. आणि इथं उलट दिलेलं आहे, सहकारापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे असत्य आहे. म्हणजे उत्तराचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आले लक्षात सर्वांच्या? यानंतर तिसरा प्रश्न पहा, प्रश्न तिसरा आहे. पहा, पुढील पैकी कोणता शब्द उतार्यात विशेषण म्हणून आला नाही? पहा, विशेषण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण शब्दाच्या 8 जाती पाहिलेल्या आहेत. तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. मग पुढील पैकी कोणता शब्द पहा उतार्यात विशेषण म्हणून आलेला नाही?
आता पहिला पर्याय क्रमांक 1 आहे संकरित, पर्याय क्रमांक 2 सामूहिक, पर्याय क्रमांक 3 प्रत्येक आणि पर्याय क्रमांक 4 दक्षता. आता पहा उत्तर आपण वाचन केलेलं आहे उतार्याचं. पर्याय क्रमांक 1 संकरित हा उतार्यात आलेला आहे. नंतर पर्याय क्रमांक 2 सामूहिक हा पण उतार्यामध्ये आलेला आहे. नंतर पर्याय क्रमांक 4 दक्षता हा देखील उतार्यामध्ये आलेला आहे. मग राहिलेला शब्द पर्याय क्रमांक 3 प्रत्येक हा शब्द उतार्यात आलेला नाही. मग पुढील पैकी कोणता शब्द उतार्यात विशेषण म्हणून आला नाही, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे पहा. सुरुवातीला सूचना आपण काळजीपूर्वक वाचायची म्हणजे आपल्या चुका होणार नाही. पहा, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आता मी कवितेचं वाचन करतो, तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. पहा, लक्ष द्या. आड वाटेला दूर एक माळ, तरु त्यावरती एकला विशाळ, आणि त्याच्या बिलगुनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास. उषा येवो शिंपित जीवनाशी, निशा काळोखी दडवुनिया जगाशी. सूर्य गगनातुनी ओतू द्या निखारा, मूक सारे हे साहतो बिचारा. तरुवरची हसतात त्यास पाने, हसे मुठ भरते गवतही मजेने. वाट सरू वा तुडवीत त्यास जात, परी पाचोळा दिशे नित्य शांत. आणि अंती दिन एक त्या वनात, येई धावत चौफेर क्षुब्ध वात. दिसे पाचोळा घेऊन तयाते, नेई उडवून त्या दूर दूर कोठे. आणि जागा हो मोकळी तळाशी, पुन्हा पडण्या वरतुनी पर्णराशी. पा कवितेचं वाचन आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा कवितेचं बारकाईने निरीक्षण करा. पहा, कवितेचं आपण वाचन केलं आहे. आता प्रश्न क्रमांक 4 कवितेवरला पहिला प्रश्न आहे. पहा, कवितेतील वर्णनानुसार दुःख कोणाला झाले आहे? खाली 4 पर्याय दिलेले. पहा, पर्याय क्रमांक 1 काळोख्या रात्रीला, पर्याय 2 गळून पडलेल्या पानास, पर्याय 3 धगधगत्या सूर्याला, पर्याय 4 ओसाड माळाला. पहा, आता कवितेमध्ये वर्णन आलेले आहे. कवितेतील वर्णनानुसार दुःख कोणाला झाले आहे? पहा, काळोख्या रात्रीला दुःख झालेले नाही. पहा, नंतर धगधगत्या सूर्याला पण दुःख झालेला असा उल्लेख कवितेत आलेला नाही, आणि ओसाड माळाला पण दुःख झाल्याचा उल्लेख कवितेमध्ये आलेला नाही. पण पर्याय क्रमांक 2 पहा बरं, गळून पडलेल्या पानास, कवितेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. पहा, गळून पडलेल्या पानास दुःख झालेले आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा, कवितेतील नाम
व त्याला दिलेले विशेषण यातील अयोग्य जोडी ओळखा. पहा, नाम आणि त्याला दिलेले विशेषण अयोग्य जोडी ओळखायला लावलेली. पहा, जी योग्य जोडी आहे ती आपण शोधायची, ती बाजूला करायची. एक जोडी अयोग्य असेल ती शोधायची. पहा, आता 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 क्षुब्ध वात, पर्याय 2 जीर्ण पाचोळा, पर्याय 3 मोकळा तळ आणि पर्याय 4 विशाळ तरु. 4 पर्याय दिलेले. पहा, कवितेमध्ये पर्याय क्रमांक 1 शुद्ध वात, शुद्ध वात त्याचा कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे. पहा, आणि योग्य जोडी आहे. नंतर जीर्ण पाचोळा याचा पण कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे आणि ही पण योग्य जोडी आहे. त्यानंतर विशाळ तरु याचा पण कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे आणि ही पण योग्य जोडी आहे. पण पर्याय क्रमांक 3 पहा, मोकळा तळ याचा कवितेमध्ये उल्लेख आलेला नाही आणि ही मग अयोग्य जोडी. पहा, पर्याय क्रमांक 3. आता 6वा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे? 4 पर्याय दिलेले. पहा, पर्याय 1 झाडावरील पाने व गवत, पर्याय 2 वन व दिन, पर्याय 3 वृक्ष व माळ आणि पर्याय 4 उषा व निशा. पहा, पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे? पर्याय क्रमांक 2 वन व दिन हे उपहास करत नाही. पहा, कवितेत आपण वाचल्यानंतर लक्षात आलं. वृक्ष व माळ हे पण उपहास करत नाही. उषा व निशा हे पण उपहास करत नाही. पण पर्याय क्रमांक 1 पहा, झाडावरील पाने व गवत याचा कवितेमध्ये उल्लेख पण आलेला आहे आणि पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे? तर झाडावरील पाने व गवत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. पहा, जेव्हा वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायला लावला ना, मग 3 शब्दांचे अर्थ समान असतात आणि एक शब्द असा असतो की ज्याचा अर्थ वेगळा असतो आणि तो शब्द आपण ओळखायचा आहे. पहा बरं, 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 उन्हाळ, पर्याय क्रमांक 2 अवखळ, पर्याय क्रमांक 3 दुर्दशा, पर्याय क्रमांक 4 अनिर्बंध. पहा, आता उन्हाळ, उन्हाळ म्हणजे ज्याला कुठलेही बंधन नाही असा सुसाट. अवखळ, अवखळ म्हणजे खळखळ असलेला, ज्याला पण बंधन नाही. पहा, अवखळ. आणि अनिर्बंध, अनिर्बंध म्हणजे ज्याला कुठलेही निर्बंध नाही असे. पहा, पर्याय क्रमांक 1 2 आणि 4 तिन्हींचे अर्थ साम्य आहे. पहा, परंतु पर्याय क्रमांक 3 पहा, दुर्दशा, दुर्दशा, दुर्दशाचा अर्थ काय? वाईट स्थिती, वाईट परिस्थिती म्हणजे दुर्दशा. आणि दुर्दशा हा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7 चे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्दशा. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. क्लेश या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? क्लेश. आता पहा, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे दुःख, पर्याय क्रमांक 2 क्रोध, पर्याय क्रमांक 3 सुख, पर्याय क्रमांक 4 खंत. आता दुःख, दुःख म्हणजे दुःख त्रास. क्रोध, क्रोध म्हणजे राग. खंत, खंत म्हणजे मनाला असलेली हळहळ. म्हणजे पहा, दुःख, क्रोध, खंत हे सगळे अर्थाचा विचार करा तुम्ही. या तिन्ही शब्दांचा अर्थ क्लेश याच्याशी साम्य आहे. पहा, दुःख, क्रोध आणि खंत या तिन्ही शब्दांचा अर्थ विचार केला तर आपण क्लेश या शब्दाशी समानार्थी साम्य आहे. मग राहिलेला एक शब्द आहे पर्याय क्रमांक 3 सुख. म्हणजे क्लेशच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? सुख. क्लेश म्हणजे त्रास, दुःख, त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? सुख. म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुख. समजलं ना? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9.
पुढील पैकी अशुद्ध शब्द किती आहेत? पहा, आपल्याला खाली 9 शब्द दिलेले आहेत आणि त्यापैकी अशुद्ध शब्द किती आहे ते विचारलेलं आहे. पहा, जेव्हा आपल्याला अशुद्ध शब्द विचारलेले असतात तेव्हा व्याकरण दृष्ट्या अशुद्ध शब्द पाहायचा आपण. काना, मात्रा, उकार, वेलांटी यामध्ये कोणत्या शब्दामध्ये त्रुटी आहे ते आपण शोधायचं आहे. पहा, अशुद्ध शब्द. आता पहिला शब्द आहे आधुनिक. आधुनिक. आता यामध्ये काय राहिलेलं आहे पहा, अ ऐवजी काय पाहिजे? आ. आधुनिक. आपण आधुनिक असं अ ऐवजी आ वापरतो आधुनिक शब्द, म्हणजे तिथं चूक आहे शब्दामध्ये, म्हणजे तो पहिला शब्द अशुद्ध आहे. नंतर दुसरा पहा, नाविन्य. नाविन्य शब्दाचं निरीक्षण करा बरं. हा शब्द बरोबर आहे, शुद्ध आहे. नंतर तिसरा शब्द आहे मूल्य. मला कोणता उकार पाहिजे रे? मला. पहा, मूल्य दीर्घ होतं ना, मग मला दुसरा उकार पाहिजे. इथं पहिला उकार आलेला आहे, म्हणजे मूल्य हा शब्द अशुद्ध आहे. त्यानंतर नातेवाईक. नातेवाईक शब्द बरोबर आहे. पहा, यात कुठलीच चूक नाही, बरोबर आहे. त्यानंतर वैद्यकीय. क क रस्व आलेली. पहा, क ला व्यालांटी दीर्घ, म्हणजे दुसरी व्यालांटी पाहिजे. म्हणजे वैद्यकीय हा शब्द सुद्धा अशुद्ध आहे, कारण क ची व्यालांटी पहिली दिलेली त्यांनी, ती ऍक्च्युअल आपल्याला दुसरी व्यालांटी पाहिजे, म्हणजे वैद्यकीय हा शब्द सुद्धा अशुद्ध आहे. त्यानंतर पुढचा आलेला आहे स्वीकार. स्वीकार हा शब्द बरोबर आहे. पहा, त्यानंतर पुढचा शब्द आहे येऊन. पहा, येऊन व ऐवजी आपल्याला इथं वडाचं दिलेलं आहे, त्याच्याऐवजी आपल्याला उसाचा पाहिजे. येऊन उ पाहिजे होता तिथं, व ऐवजी उ पाहिजे, म्हणजे हा शब्द पण अशुद्ध आहे. त्यानंतर ठेवून. इथं बरोबर आहे, व बरोबर आहे. ठेवून हा शब्द बरोबर आहे. आणि त्यानंतर ठराविक. ठराविक हा शब्द सुद्धा पहिली व्हॅरंटी बरोबर आहे, म्हणजे हा शब्द सुद्धा शुद्ध आहे, बरोबर आहे. मग अशुद्ध शब्द किती आले रे? पहा, पहिला आधुनिक, नंतर तिसरा मूल्य, नंतर पाचवा वैद्यकीय, आणि नंतर सातवा येऊन. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 चार शब्द अशुद्ध आहे. पहा, या खाली दिलेल्या 9 शब्दापैकी 4 शब्द अशुद्ध आहे. मग 4 उत्तर 2 नंबरला आहे. पहा, म्हणजे अचूक उत्तर आहे, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. पहा, प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय आहे? गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडा. पहा, अधोरेखित काय? त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा, म्हणजे पुन्हा पुन्हा चर्चा, त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा. मग या 5 शब्दाऐवजी आपल्याला एकच शब्द अलंकारिक शब्द निवडायचा आहे. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 अंधेरी नगरी, पर्याय क्रमांक 2 चर्चित चरवण, पर्याय क्रमांक 3 तारेवरची कसरत, आणि पर्याय क्रमांक 4 यक्ष प्रक्ष. पहा, निरीक्षण करा, अलंकारिक शब्द एकच निवडायचा आहे 5 शब्दाऐवजी. पहा, पुन्हा पुन्हा चर्चा म्हणजे काय होतं रे? पर्याय क्रमांक 2 चं निरीक्षण करा. पहा बरं, पर्याय क्रमांक 2 चरवित चरवण म्हणजे चर्चा. याचा अर्थ काय? वारंवार चर्चा, एका गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा, म्हणजेच त्याचा अर्थ काय? चरवित चरवण. म्हणून या अधोरेखित शब्दांचा अर्थ काय? अलंकारिक शब्द पर्याय क्रमांक 2 चरवित चरवण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. काय प्रश्न क्रमांक 11? पहा, उपरती होणे या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहे, त्यापैकी 3 पर्याय वेगळ्या अर्थाचे असेल
आणि एक पर्याय मात्र या उपरती होणे या वाक्प्रचाराशी समान अर्थ असलेला पर्याय असणारे पहा. एक पर्याय पहा, निरीक्षण करा. पर्याय क्रमांक 1 परावृत्त होणे, पर्याय क्रमांक 2 उपकार स्मरणे, पर्याय क्रमांक 3 भ्रमनिरास होणे आणि पर्याय क्रमांक 4 स्मरण करणे. पहा आता अर्थ. पर्याय क्रमांक 4 स्मरण करणे. स्मरण करण्याचा अर्थ काय रे? आठवणे, आठवण येणे किंवा आठवणे. आणि पर्याय क्रमांक 3 भ्रमनिरास होणे, त्याचा अर्थ काय? भ्रमनिरास झाला म्हणजे निराशा होणे. पर्याय क्रमांक 2 उपकार स्मरणे. उपकार स्मरणे म्हणजे उपकार आठवणे, एखाद्याने आपल्यावर उपकार केलेले त्याची जाणीव ठेवणे, उपकार आठवणे. परंतु पर्याय क्रमांक 1 परावृत्त होणे, याचा अर्थ काय? माघार घेणे, परत फिरणे. आणि उपरती होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उपरती होणे म्हणजे सुटका होणे, त्रास कमी होणे किंवा अडचण दूर होणे. म्हणजे एक प्रकारे बाजूला सुटका होणे म्हणजे बाजूला होणे, माघार, परत फिरणे असंच. मग पर्याय क्रमांक 1 परावृत्त होणे याचा अर्थ पहा या वाक्प्रचाराशी मिळता जुळता आहे. पहा, परावृत्त होणे पण म्हणजे माघार घेणे, परत फिरणे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. समानार्थी वाक्प्रचार. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे? पहा खाली कंसात काय दिलेले सूचना? अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. आता या ठिकाणी आपल्याला 2 उत्तरे शोधायची आहे, म्हणजे 2 गोल रंगवायचे आपल्याला. जेव्हा तुम्हाला 2 पर्याय निवडा असं येतं प्रश्नामध्ये, त्यावेळेस आपण त्या प्रश्न क्रमांकासमोरच्या 4 वर्तुळापैकी 2 गोल रंगवायचे. 4 गोलापैकी 2 गोल रंगवायचे, तरच तुमचं ते उत्तर बरोबर ग्राह्य धरलं जाईल. तुम्ही जर एकच उत्तर बरोबर रंगवलं तरी ते उत्तर चुकीचं असणार आहे. कारण त्यांनी कंसामध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे, अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. जेव्हा असा प्रश्न येईल, 2 पर्याय निवडायला लावतील, त्यावेळेस 2च गोल रंगवायचे. एवढे लक्षात ठेवा. 2 अचूक पर्याय निवडायचे आणि ते 2 गोल रंगवायचे OMR शीट मध्ये. लक्षात ठेवा. पहा आता आपल्याला या प्रश्न क्रमांक 12 2 पर्याय निवडायचे. पहा पहिलं काय? दे माय धरणी ठाय, अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे. योग्य अर्थ निवडायचा आहे पहा बरं का आपल्याला. मग जे चुकीचा अर्थ आहे, 2 म्हणींचे बरोबर अर्थ दिलेले आहे आणि 2 म्हणींचे चुकीचे अर्थ दिलेले, तर ते बरोबर अर्थ आहे ते आपल्याला निवडायचे. पहा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. त्याचा अर्थ काय पहा? ओळखीच्या माणसांना एकमेकाची वर्मे माहीत असतात. आणि तिसरा पर्याय क्रमांक 3 काय? ओळखीचा चोर जीवेन सोडी. काय अर्थ दिलेला आहे पहा पर्याय क्रमांक 3 चा? अनोळखी माणसे धोकादायक असतात. आणि पर्याय क्रमांक 4 काय? आपला हात जगन्नाथ. त्याचा काय अर्थ दिलेला आहे पहा? स्वतःहून एखादी पिढा मागे लावून घेणे. पहा निरीक्षण करा बरं. पर्याय 3 आणि पर्याय 4 त्याचे अर्थ बरोबर वाटतात का रे तुम्हाला? निरीक्षण करा, पहा, वाचा. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 याचे अर्थ मात्र चुकीचे वाटतात. पहा, ओळखीचे चोर जीवेने सोडी, अनोळखी माणसे धोकादायक असतात, म्हणजे चुकीचा आहे तो अर्थ. आणि आपला हात जगन्नाथ याचा अर्थ त्यांनी चुकीच दिलाय, स्वतःहून एखादी पिढा मागे लावून घेणे, हे पण चुकीचं आहे, याचा अर्थ जुळत नाही. मग पर्याय क्रमांक 1 आणि 2 पहा बरं. दे माय धरणी ठाय, अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे. बरोबर आहे. सर्व बाजूने जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण काय म्हणतो? दे माय धरणी ठाय, म्हणजे मला मुक्तता दे, या त्रासातून मी वैतागलेलो आहे, मला यातून मुक्तता दे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी.
म्हणजे इथं अर्थ काय दिलेला आहे, ओळखीच्या माणसांना एकमेकाची वर्मे माहीत असतात. बरोबर आहे ना. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, म्हणजे आपण एकाच गावातील माणसे एकमेकाला ओळखीचे असतात आणि त्यांना एकमेकाचे गुण दोष काय वर्मे हे सर्व माहीत असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 देखील बरोबर आहे. मग या प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. मग हे दोन्ही गोल पर्याय क्रमांक 1 आणि 2 जेव्हा तुम्ही दोन्ही गोल रंगवताल तेव्हाच हा प्रश्न बरोबर येईल. फक्त 1 नंबरचा गोल रंगवला तरी उत्तर चुकणार, किंवा फक्त 2 क्रमांकाचं गोल रंगवला तरी पण उत्तर चुकणार. म्हणजे दोन्ही गोल जेव्हा तुम्ही रंगवताल तेव्हाच हे उत्तर बरोबर येईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 काय पहा, प्रश्न क्रमांक 13, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरून लिहिला आहे? पहा, आपण वर्णमालामध्ये पाहतोय स्वर व्यंजने, म्हणजे त्यामध्ये अनुनासिके पण येतात. पहा, कठोर स्वर, मृदू स्वर, कठोर स्वर आणि त्यानंतर अनुनासिके हे आपण पाहिलेलं आहे. पहा वर्णमालामध्ये यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय संजय, त्याचं उत्तर पहा अनुनासिक दिलेले, पहा संजय. दुसरा चंचल, तिथं न नळाचं दिलेलं आहे, पहा चंचल. आणि तिसरं भांडण, तिथं न बाणाचं जोडलेलं आहे, भांडण. आणि चौथा रंग, रंग. पहा इथं पण अनुनासिक आलेलं आहे चौथ्या पर्यायामध्ये, आणि पहिल्या पर्यायामध्ये पण अनुनासिक आलेलं आहे. आणि तिसऱ्या पर्यायामध्ये भांडण न बाणाचा, तिथं पण अनुनासिक आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चंचल, चंचल तिथं न नळाचं आलेलं आहे, पहा तिथं अनुनासिक. पहा संजय आणि चंचल अनुस्वाराचं ते अनुनासिक, इथं चंचल हा पर्याय अयोग्य आहे. पहा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13चं. पहा लक्षात आलं असेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 काय? पहा प्रश्न क्रमांक 14, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील जोड शब्दांची संधी फोड योग्य नाही? पहा संधी विग्रह आपण शिकलेला आहे. इयत्ता 8वी मध्ये संधी विग्रह आपल्याला शिकवलेलेच असेल. पहा संधी विग्रह, तर शब्दाची फोड करायची. पहा 4 पर्याय दिलेले. पहा पर्याय क्रमांक 1 अल्पोपहार, अल्प अधिक उपहार, ही जोडी. पहा हा संधी विग्रह बरोबर आहे. अल्प अधिक उपहार बरोबर आहे, अल्पोपहार हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला योग्य संधी फोड नाही ते शोधायचंय. म्हणजे 3 योग्य आहे आणि 1 मात्र अयोग्य आहे. ती अयोग्य जो शब्द आहे ते आपल्याला संधी फोड जी अयोग्य आहे ती शोधायची. पहा पर्याय क्रमांक 3 काय? सच्चरित्र, सत अधिक चरित्र, त्याचं पाय मोडलेलं आहे. पहा सत अधिक चरित्र, ही पण संधी फोड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 पहा दुष्कर, दू पुढे विसर्ग आलेला आहे, अधिक कर, दू अधिक कर, दुष्कर, ही सुद्धा संधी फोड बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 2 राहिला. पहा अजादी, आजादीची संधी फोड काय? पहा आज अधिक आ अधिक दी, आज आ दी, इथं अच अधिक आदी दिलेले. पहा म्हणजे पर्याय क्रमांक 2 ची संधी फोड योग्य नाही, ती संधी फोड चुकीची आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 14चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजादी, अच अधिक आदी. आपल्याला योग्य नाही म्हणजे अयोग्य संधी फोड शोधायची होती, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पहा आता यानंतर प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15 काय? पहा पुढील पैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य निवडा. इथं पण पहा कंसात काय सूचना आहे? पहा अचूक 2 पर्याय निवडा. दोन पर्याय निवडायचे आपल्याला, म्हणजे 2 गोल रंगवायचे. 15 प्रश्न क्रमांक 15 चे पण 2 गोल रंगवायचे.
मग उभयानवी अव्ययाने जोडलेले पहा, समुच्चय बोधक उभयानवी अव्ययाने जोडलेले दोन वाक्य आपल्याला निवडायचे पहा. खाली 4 पर्याय दिलेले पहा, मी वाचतो. पर्याय क्रमांक 1, मी गुरांना पाणी पाजले अर्धविराम शिवाय चारा टाकला. पर्याय क्रमांक 2, पूर्वी निकाल जाहीर झाला अर्धविराम की प्रवेशासाठी कॉलेजवर गर्दी दिसायची. पर्याय क्रमांक 3, 9 वाजताची बस चुकली सबब शाळेत जायला उशीर झाला. आणि पर्याय क्रमांक 4, तुला सर्व वस्तू दिल्या आहेत, आणखी काय हवे असल्यास सांग. पा निरीक्षण करा, चारही पर्यायांचं निरीक्षण करा. आपल्याला समुच्चय बोधक उभयानवी अव्ययाने जोडलेले वाक्य निवडायचे, 2 वाक्य निवडायचे. पा विचार करा, कुठं आलेले पा समुच्चय बोधक उभयानवी अव्यय कोणत्या वाक्यात आलेले पा. पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये समुच्चय बोधक उभयानवी अव्यय दिसतात का तुम्हाला. पहा निरीक्षण करा, पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आलेले नाही. पर्याय क्रमांक 1 आणि 4 चं निरीक्षण करा बरं. शिवाय, आणखी, हे काय बरं. शिवाय आणि आणखी हे समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं अचूक उत्तर काय. 2 पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. पहा आपल्याला OMR सीट मध्ये प्रश्न क्रमांक 15चं पर्याय क्रमांक 1 आणि 4 चे 2 गोल रंगवावे लागतील, तेव्हा हे उत्तर बरोबर येईल. आलं लक्षात. यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 16 काय पहा. प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत. 4 पर्याय दिलेले. पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 10 आणि पर्याय क्रमांक 4 12. पहा आता मूळ सर्वनामे विचारलेले बरं का त्यांनी, सर्व नाही. मूळ जे आहे ना ते सर्वनामे. किती मूळ सर्वनामे पहा. आपण शिकलेलो आहोत सर्वनामाच्या प्रकारामध्ये. पहा पहिलं काय, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं त्यामध्ये काय येतं पुरुषवाचक मध्ये, मी तू. दुसरं अनिश्चित सर्वनाम, काही, कोणी, कुणीतरी, अनिश्चित असतं. तिसरं निर्देशार्थक सर्वनाम, हा, ही, हे. चौथा प्रकार प्रश्नवाचक सर्वनाम, कोण, काय. आणि 5वा प्रकार सापेक्ष सर्वनाम, जो, जी, जे. असे 5 मूळ प्रकार आहे सर्वनामांचे. तर मराठी भाषेत मूळ सर्वनाम 5 प्रकारचे असतात. 5. मग पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 काय. प्रश्न क्रमांक 17, पुढील पैकी वचन बदलानुसार विसंगत जोडी ओळखा. पहा वचन बदल, एक वचन आणि अनेक वचन असं कुठे दिलेलं आहे पहा. विसंगत जोडी म्हणजे 3 जोड्या सारख्या आहे आणि एक जोडी मात्र वेगळी. विसंगत म्हणजे एक जोडी जी वेगळी जोडी आहे ना ती आपल्याला निवडायची. पहा पहिली पर्याय क्रमांक 1 काय, साध्वी साध्वी. 2 नंबरचं टीच टीचा. 3 नंबर आसू आसवे. 4 नंबरचं तिथी तिथ्या. पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 पहा बरं. एक वचन अनेक वचन दिसते प्रत्येक ठिकाणी. टीच टीचा, आसू आसवे, तिथी तिथ्या. एक वचनचं अनेक वचन दिलेलं आहे समोर. परंतु पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा साध्वी साध्वी एक वचन. साध्वीचं अनेक वचन काय होईल रे, साध्व्या. साध्वीचं अनेक वचन साध्व्या. म्हणजे साध्वी पुढे साध्वीच दिलेले आहे. म्हणजे इथं एक वचन दोन्ही शब्द एक वचनातील दिलेले आहे. म्हणजे विसंगत जोडी कोणती, पर्याय क्रमांक 1 साध्वी साध्वी. म्हणजे प्रश्न क्रमांक 17चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18, पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या
सामान्य रूपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता? तो रखवालीच्या पवित्र्यात पलंगाखाली बसून राहिला. या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे पहा? पवित्र्यात. काय आहे? पवित्र्यात. मग पवित्र्यात या शब्दामध्ये सामान्य रूपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता? शोधा बरं. पवित्र्यात याचा मूळ शब्द कोणता? खाली 4 पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पवित्र, पर्याय क्रमांक 2 पावित्र्य, पर्याय क्रमांक 3 पवित्रा आणि पर्याय क्रमांक 4 पवित्र्या. तर पहा 4 पर्यायामध्ये कोणतं योग्य वाटतं पहा बरं. पवित्र्यात मूळ शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 पहा बरं, पवित्र. पवित्र हा मूळ शब्द आहे पवित्र्यातला. म्हणजे प्रश्न क्रमांक 18चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पवित्र. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. पुढील पैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य कोणते? खाली कंसात काय दिलेले पहा मुलांनो. अचूक 2 पर्याय निवडा. म्हणजे प्रश्न क्रमांक 19 पण आपल्याला 2 गोल रंगवायचे पहा. म्हणजे दोन पर्याय त्यांना अपेक्षित आहे. मग आपण खाली 4 पर्याय दिलेले, त्यापैकी 2 पर्याय कर्मणी प्रयोग असणारे वाक्य आहे आणि 2 पर्याय दुसरे प्रयोग असणारे. मग पहा कर्मणी प्रयोग असणारे 2 वाक्य निवडायचे आपल्याला. खाली 4 पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 काय पहा. मी संगणकावरही ई पुस्तके वाचतो. पर्याय क्रमांक 2 काय. गायीने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला. पर्याय क्रमांक 3 काय पहा. कालच मला वेतन मिळाले. आणि पर्याय क्रमांक 4 काय पहा. कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला. 4 पर्याय पहा. निरीक्षण करा. कर्मणी प्रयोग म्हणजे काय रे? आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहे. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो. आणि कर्माला प्रत्यय नसतो पहा कर्मणी प्रयोग मध्ये, आणि त्या कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. मग असे 2 वाक्य आपल्याला शोधायचे कर्मणी प्रयोगाचे. तर पहा पर्याय क्रमांक 1 पहा. मी संगणकावरही ई पुस्तके वाचतो. ई पुस्तके कर्म आहे पहा, त्याच्यानुसार क्रियापद बदलतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये कर्मणी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 2 पहा. गायीने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला. तर इथं प्रत्यय आलेला आहे पहा. म्हणजे 2 नंबरला कर्मणी प्रयोग नाही. कालच मला वेतन मिळाले यामध्ये पण कर्मणी प्रयोग नाहीये. पर्याय क्रमांक 4 पहा. कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला. गाण्याला म्हणजे गाण्यानुसार क्रियापद बदलते पहा कर्मानुसार. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये पण कर्मणी प्रयोग आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये पण कर्मणी प्रयोग आहे. 2 आणि 3 मध्ये कर्मणी प्रयोग नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 19चे 2 अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. पहा काय प्रश्न क्रमांक 20. मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो. मुद्दामच गेलो होतो त्या ठिकाणी. या वाक्याचा अर्थ न बदलता, अर्थ न बदलून द्यायचा नाही आपल्याला, अर्थ न बदलता कोणते अकरण रूपी वाक्य तयार होईल. पहा बर का, वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. अकरण रूपी वाक्य करायचं आणि वाक्याचा अर्थ पण तोच राहिला पाहिजे. अर्थ न बदलता आपल्याला अकरण रूपी वाक्य कोणतं आहे ते शोधायचंय. पहा बरं, खाली 4 पर्याय दिलेले. मी मुद्दामच त्या ठिकाणी जात नाही. पर्याय 2 काय. मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो नाही. पर्याय 3 काय. मी सहजच त्या ठिकाणी गेलो. आणि पर्याय क्रमांक 4 काय. मी सहजच त्या ठिकाणी गेलो नव्हतो. म्हणजे पहा, मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो म्हणजे मुद्दाम गेलो होतो म्हणजे काहीतरी हेतू पुरस्कर त्या ठिकाणी गेलो होतो.
म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेले पहा, मी सहजच त्या ठिकाणी गेलो नव्हतो. सहजच गेला नाही म्हणजे कसं गेला, काहीतरी हेतू पुरस्कर गेला, म्हणजे मुद्दामच गेला. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा, वाक्याचा अर्थ पण बदलला नाही आणि अकरण रूप पण वाक्य तयार झालं. पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 20 चं अचूक उत्तर. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 21. काय 21 प्रश्न? 21 नंबरचा, पुढील ओळीतील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पहा बरं का, आता क्रियापदाचे प्रकार दिलेले खाली पर्याय जे काय पहा, ओळी, सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. पहा, ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत त्यामध्ये क्रियापदाचा अर्थ विचारलेला आहे. पहा, सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. मागणे, मागणे म्हणजे काय रे? प्रार्थना. एक प्रार्थना आहे देवाला, आम्हाला सुखी ठेव देवराया, प्रार्थना आहे ही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 स्वार्थ. स्वार्थ हे उत्तर योग्य नाही. त्यानंतर दुसरा आहे आज्ञार्थ, आज्ञा पण नाहीये. पर्याय क्रमांक 2 पण योग्य उत्तर नाही. तिसरा संकेतार्थ, काहीतरी संकेत दिलेला आहे का? संकेत पण नाही मिळाला या ओळीतून काही, म्हणजे तिसरा पण क्रियापदाचा हा अर्थ नाही. आणि चौथं पहा, विद्यार्थ, प्रार्थना आहे पहा, मागणे देवाकडे म्हणजे विद्यार्थ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 21 चं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 22. काय प्रश्न क्रमांक 22? पुढील पैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? पहा, बहुव्रीही समास आपले समास झालेले पहा. आपण अव्ययी भाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास, त्यानंतर द्वंद्व समास आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास आपण पाहिलेले आहे. पहा, बहुव्रीही समासामध्ये काय असतं, शब्दात पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदात दोन्हीही महत्वाचे नसून तिसराच काहीतरी परिणाम दाखवलेला असतो. पहा, बहुव्रीही समासात तर पहिलं पद आणि दुसरं पद दोन्हीही महत्वाचं नसून तिसराच काहीतरी वेगळा असा परिणाम दाखवलेला असतो, तेव्हा बहुव्रीही समास होतो. खाली 4 पर्याय दिलेले पहा. पहिला पर्याय क्रमांक 1 गत वैभव, पर्याय 2 गैरहजर, पर्याय 3 स्त्री पुरुष आणि पर्याय 4 ग्रंथकार. आता पहा, पर्याय क्रमांक 1 जो आहे गत वैभव, हा पूर्वीचं वैभव, म्हणजे इथं काय झालं, तत्पुरुष समास झाला. पर्याय क्रमांक 3 स्त्री पुरुष, स्त्री पुरुष, इथं पण बहुव्रीही समास होत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 ग्रंथकार, ग्रंथ लिहिणारा, इथं पण तत्पुरुष समास होतो, म्हणजे इथं पण बहुव्रीही समास होत नाही. परंतु पर्याय क्रमांक 2 पहा बरं, गैरहजर, हजर नसलेलं, पहा गैरहजर, दोन्ही पदाला महत्व नसून तिसराच अर्थ निघतो, म्हणजे अब्सेंटी, अनुपस्थिती थोडक्यात. तर पर्याय क्रमांक 2 हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. पहा, म्हणजे प्रश्न क्रमांक 22 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गैरहजर. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 23. पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार नाही? पहा, उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो? जणू, गमे, वाटे, भासे आपण असतो ना, पहा हे शब्द जेव्हा येतात सारखा, त्या उपमेय उपमान एकदम जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द जेव्हा आले ना, तर तेव्हा आपण उत्प्रेक्षा अलंकार लगेच ओळखतो, उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग आता पहा, साम्यवाचक शब्द येणार नाही, प्रश्न काय आहे? येणार नाही. वाटे, पर्याय क्रमांक 1 वाटे, वाटे जर आलं तर उत्प्रेक्षा अलंकार असतो. जणू आलं वाक्यामध्ये तरी उत्प्रेक्षा अलंकार असतो. गत, गत जरी आलं, पर्याय क्रमांक 4 आहे पहा, गत, गत जरी आलं तरी उत्प्रेक्षा अलंकार होतो. परंतु पर्याय क्रमांक 3 काय पहा बरं, की, की आल्यानंतर उत्प्रेक्षा अलंकार होत नाही, कारण की साम्य दाखवत नाही. की तुलना, जेव्हा आपण तुलना करतो ना,
तेव्हा की शब्द येतो, परंतु साम्य दाखवत नाही. वाटे, जणू, गत यात साम्य दाखवले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे. परंतु आपल्याला येणार नाही शब्द असं विचारलेला आहे प्रश्न. उत्प्रेक्षा अलंकार होणार नाही म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारात साम्यवाचक शब्द येणार नाही. म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. काय पहा प्रश्न क्रमांक 24. तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले? खाली 4 पर्याय दिलेले पहा. पर्याय क्रमांक 1 ग्रामगीता, पर्याय क्रमांक 2 रामचरितमानस, पर्याय क्रमांक 3 गोमंतक आणि पर्याय क्रमांक 4 अखंड. करा बरं विचार. पहा हे महाकाव्य किंवा चरित्र किंवा कवी लेखक यांना टोपण नावं हे आपल्याला शिष्यवृत्तीच्या गाईड मध्ये दिलेले आहे. ते सर्व आपण कोणत्या कवी किंवा लेखकाने काय काव्य लिहिलं किंवा कोणती कादंबरी लिहिली हे आपल्याला माहित पाहिजे. ते आपण पाठच करायचंय पहा, लक्षात ठेवायचंय. हे प्रत्येक परीक्षेमध्ये 2 प्रश्न असतात पहा याच्यावर. एक काव्य लेखक कवी यावर किंवा दुसरं कवी साहित्यिक आणि त्यांचे टोपण नावं. कंपल्सरी 2 प्रश्न यावर असतात. त्यामुळे आपल्याला 4 मार्क मिळून जातील. त्यासाठी आपण ते पाठच करा, लक्षात ठेवा, वारंवार त्याचा सराव करा. म्हणजे तुमच्या ते मार्क जाणार नाही, तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. पहा बरं सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिलेले आहे आठवलं असेल तुम्हाला. पहा पर्याय क्रमांक 1 ग्रामगीता कोणी लिहिलेलं आहे पहा? पंडित नारायण मेहता यांचं हे महाकाव्य आहे. पर्याय क्रमांक 2 रामचरितमानस कोणाचं आहे रे? रामचरितमानस संत तुलसीदास यांचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 अखंड हे पण दुसरे लेखकांचं कार्य आहे ते. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 गोमंतक हे सावरकरांनी लिहिलेलं महाकाव्य आहे पहा. म्हणजे प्रश्न क्रमांक 24चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोमंतक. आलं लक्षात? यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न शेवटचा 25वा प्रश्न आहे. काय प्रश्न पहा? साहित्यिक व त्यांची टोपण नावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी विचारलेली पहा. म्हणजे 3 जोड्या बरोबर आहे आणि 1 जोडी मात्र चुकीची आहे. तर ती चुकीची जोडी आपल्याला शोधायची. पहा बर का. आता 4 पर्याय दिलेले तिथं. पर्याय क्रमांक 1 विनायक नारायण वामन टिळक, पर्याय दुसरा आहे दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे, तिसरा पर्याय आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि चौथं ग्रेस माणिक शंकर गोडघाटे. करा बरं, तुम्ही वाचलेलं असेल, तुमच्या वाचनात गेलेलं असणार आहे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं. आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, पाठ पण झालेली असेल. शोधा बरं कोणती चुकीची जोडी. 3 जोड्या बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 ग्रेस माणिक शंकर गोडघाटे ही बरोबर आहे पहा. टोपण नाव ग्रेस यांना टोपण नाव माणिक शंकर गोडघाटे बरोबर आहे. नंतर पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी यांना गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात, हे पण बरोबर आहे. नंतर पर्याय क्रमांक 2 शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणतात, हे पण बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 1 पहा नारायण वामन टिळक यांना विनायक म्हणतात का रे? नाही, नारायण वामन टिळक यांचं विनायक हे टोपण नाव नाही. मग आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. मग अचूक उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 1 विनायक नारायण वामन टिळक ही चुकीची जोडी आहे. मग प्रश्न क्रमांक 25चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा आपले 1 ते 25 प्रश्न आपण सोडवलेले आहे. पहा मराठी विषय आपल्याला सोपा वाटतो, परंतु काही प्रश्न हे आपल्याला सारखेच उत्तर वाटतात. त्यामुळे आपलं कन्फ्युज होऊ शकतं, चुका होऊ शकतात आणि सोपं वाटणारे प्रश्न आपले चुकू शकतात. त्यासाठी आपण बारकाईनं प्रश्नाचं वाचन करायचंय, निरीक्षण करायचंय आणि नंतर ते उत्तर शोधायचंय. म्हणजे आपल्या कमीत कमी चुका होतील आणि आपल्याला शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त मार्क मिळतील. तर सर्वांनी शांततेत ऐकलंच असेल तर आजचं जे मार्गदर्शन आहे. बोला ना सर. नाही काही नाही सर, चालू द्या. ओके ना. हा तर आजचे जे जुलै 2022 मध्ये झालेली इयत्ता 8वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 भाषा
भाषेविषयीचे 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपल्या सर्वांना लक्षात आलंच असेल. तर आजचं जे लेक्चर आहे ते मी शेवट करतो. धन्यवाद. सर खूप छान झालं बरं का लेक्चर. मी पण पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे प्रश्न ऐकले. हो ना. समजतील. थँक्यू सर. बरं, रेकॉर्ड धन्यवाद. ओके, थँक्यू.